हॅलो मुलांनो, मजेत आहात ना? मीटिंग करायला. हो हो सर. चला आपण नवीन अभ्यास करूया आणि आपण सुरुवात करूया. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन शिक्षण आज आपल्याला घेत आहोत. तर सुरुवात करूया आपण. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित. सर तुमचा आवाज बरोबर येत नाही. आपण सर्वजण घेत आहोत. मी सुरेश पवार, वरील नाका मराठी शाळा नंबर 3 तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणे तुम्ही खूप हुशार मुलं आहात आणि आज सुद्धा तुम्ही इथं सगळे उपस्थित राहिलात. आज आपण सामान्य विषय विज्ञानाचा पाठ नंबर 11 मानवी स्नायू आणि पचन संस्था या. चला तर आपण सुरुवात करूया. मुलांनो, तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत वेगवेगळ्या हालचाली करता. 2-4 नावं त्यातली कोणकोणत्या प्रकारच्या हालचाली करतो आपण? चालणे, पळणे, चालणे, उठणे, पळणे, उठणे, बसणे. बरोबर. म्हणजे या सगळ्या ज्या आहेत या आपण सगळ्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. हॅलो सर, तुमचा आवाज येत नाहीये. या क्रिया आपण हालचाली या ठिकाणी क्रिया किंवा हालचाल आपण करतो. येतोय आवाज सगळ्यांना? आता आपण पुढे पाहूया. याच्या हालचाली आपण करतो त्या कशा होतात याच्या संबंधी आपण माहिती बघणार आहोत. आज आपण ज्याला आपण झोपतो किंवा आपण जागे असतो त्याच्या शरीरामध्ये काही हालचाली होत असतातच. मग शरीरात हालचाली कोणकोणत्या होतात, कोणकोणत्या क्रिया होतात सांगू शकाल? मी सांगू सर. कोणत्या क्रिया होतात? हा, कोण? नाव काय तुझं? गौरव. नाव गौरव. छान. सांग बघू. पचन क्रिया होते आपली. पचन क्रिया होत असते. बरोबर. आणखी काय होतं बरं? श्वासोच्छवास होत असतो. श्वसन क्रिया. हा, हृदयाची हालचाल सुद्धा होत असते. बघा हृदयाची हालचाल कशी होते, का होते बरं हृदयाची हालचाल? हृदय कसं होते सांगता येईल? हा, छोट मोठं होतंय. हे बघा. आणि अशी ही क्रिया यामध्ये आपल्याला झालेली आढळते. बरोबर की नाही? आणखी कोणती क्रिया बरं? श्वासोच्छवास. कोणती क्रिया आहे? श्वासोच्छवास. बघा, श्वास म्हणजे काय बरं? हवा आतमध्ये घेतली जाते आणि पुन्हा बाहेर सोडली जाते. बरोबर की नाही? म्हणजे याप्रमाणे ही क्रिया घडत असते. आणि आपण जे अन्न खातो, हे अन्न खातो त्याची पुन्हा या ठिकाणी पचन होतं आणि पचन क्रिया होते. म्हणजे अन्नाचं पचन होण्याची क्रिया इथे आपल्याला झालेली दिसते. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष दिसतं का बरं? हे दिसतं आपल्याला क्रिया झालेली? पाहता येते? नाही. समजा चालू आहे.
दुसऱ्या कोणाला पाहता येणार नाही, कारण ती शरीराच्या आतल्या बाजूला सगळ्या क्रिया चालू असतात आणि चालू असतात. त्या क्रिया चालू राहण्यासाठी आपणाला काहीतरी कोणत्या तरी एका अवयवाची किंवा एखाद्या गोष्टींची त्या ठिकाणी गरज असते आणि त्या क्रिया चालू करण्यासाठी स्नायूची गरज असते. आता स्नायू काम कसे करतात बरं? आता तुम्ही काय करा, तुमचा हात सरळ आणि बोटही सरळ ठेवा. ठेवली का? आता उजवा हात सरळ केल्यानंतर डावा हात आपल्या मनगटावर ठेवा. थोडस दाबून बघा, बघू बोटाने दाबून बघा मनगट, सॉरी दंड दंड दाबून बघा. दंडावर ठेवा हात आणि दंड दाबून बघा कसा दिसतो. मऊ आहे का? कोण सांगेल? हा दंड जो आहे तो मऊ आहे. आता तुमचा हाताचे बोट मिटवा आणि हळूहळू हळूहळू कोपरामध्ये उमडून वरती आणा. असा वरती आणा आणि दंडाकडे थोडस लक्ष ठेवा. तुमच्या हाताने डाव्या हाताने तुम्ही चेक करा दंड कसा दिसतोय बघा तुमचा. आणि जवळ आल्यानंतर तुम्हाला दंड कसा वाटतो बघा? मऊ वाटतोय, कडक वाटतो, पूर्वीपेक्षा? पहिल्यापेक्षा मऊ वाटतो. पहिला कडक होता की आता मऊ वाटतो? पहिला कडक होता, आता आणि मऊ पहिल्यापेक्षा वाटतो. फुगीर आहे. आणि आता फुगीर दाबून धरा बघा. आता कोपरामध्ये हात असा दाबून बघा कसा वाटेल? फुगीर वाटतो का? फुगीर. म्हणजे हात सरळ केला की तो आपला हात सरळ झालेला दंड आहे तो थोडासा पूर्वीपेक्षा फुगीर होता तो कमी झाला. म्हणजे आपल्या इथे दंडामध्ये असलेले स्नायू जे आहे ते शिथिल झाले. पुन्हा आपला हात ज्यावेळेला दुमडून वरती आणतो खांद्याजवळ बोट ठेवतो त्यावेळेला आपला हा जो दंड आहे फुगीर होतो. फुगीर होतो म्हणजे काय होतं बरं? तर त्या दंडाजवळ असलेले स्नायू आहे त्यांचं आकुंचन होतं. काय होतं? आकुंचन. आणि त्यामध्ये फुगतात. म्हणजे हात सरळ केला की आपले स्नायू शिथिल होतात. म्हणजे जसे पूर्वी होते तसेच मूळच्या स्थितीमध्ये येतात. आणि हात वरती आला की ते स्नायू आकुंचन होतात, त्यामध्ये फुगतात. म्हणजे स्नायूचं आकुंचन होतं. आता अशा प्रकारे आपण हा जो हात वरती आल्यानंतर फुगीर भाग दिसतो मांस भाग, त्याला आपण काय म्हणायचं? स्नायू. काय म्हणायचं? स्नायू. अशा आपल्या शरीरामध्ये खूप असे स्नायू आहेत. मला कोणते कोणते स्नायू आहेत ते आपल्याला पाहणार आहोत. मग स्नायूला इंग्रजी शब्द आहे मसल. स्नायू म्हणजे काय बरं? स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट. स्नायू हे असंख्य तंतूंच्या गटापासून तयार झालेले असतात आणि त्यांचं आकुंचन आणि शिथिलीकरण म्हणजे पूर्वीसारख्याच स्थितीमध्ये येतात. त्याला शिथिलीकरण असं म्हणायचं. मग हे जे स्नायू आहेत या स्नायूचे आपण उपयोग करतो आणि वेगवेगळ्या क्रिया करतो. कोणत्या कोणत्या बरं? पहिली क्रिया आहे चालणे. कोणती क्रिया आहे? चालणे. दुसरी पळणे, त्याला आपण धावणे सुद्धा म्हणतो. बोलणे, हाताची हालचाल करणे, हसणे, खूप सगळ्या आपण ज्या काय हालचाल करतो ना या सगळ्या हालचाली स्नायूमुळे होतात. आणि अशा या हालचालीमुळे झाल्यामुळं आपण वेगवेगळ्या क्रिया करू शकतो. नाहीतर काय होईल? आपल्याला काहीच करता येणार नाही. लक्षात आलं? म्हणजे त्या ठिकाणी स्नायूंचं आकुंचन आणि शिथिलीकरण होतं आणि म्हणून आपल्या हालचाली होतात. बरोबर ना? आता या ठिकाणी आपण हे जे स्नायू आहेत या स्नायूचा आपल्या आणि आपल्या शरीरातल्या हाडांचा असा संबंध कोणता आहे बरं? आता आपली हालचाल होते. आपली हालचाल होते म्हणजे आपल्या हाडांची हालचाल होते. म्हणजे काय होतं? आपली हाडं जे सांध्यामध्ये जोडलेली असतात त्या सांध्यामध्ये त्यांची हालचाल होते
आणि म्हणून आपण हालचाल करू शकतो. उदाहरणार्थ आपण लिहित असेल तर आपल्या हाताच्या खांदा आहे, तिथं सांधा आहे, कोपरामध्ये सांधा आहे, मनगटामध्ये सांधा आहे, बोटामध्ये सांधा आहे आणि या सगळ्या सांध्यांच्या मुळे हालचाल आपली होते. जर हाडांची हालचाल झालीच नाही तर आपण हालचालच करू शकणार नाही. मग ही हालचाल कोण करतं या ठिकाणी? आपली हाड कोण हलवतात? वर खाली कोण करतं? चालताना सुद्धा पाय पुढे कोण टाकतं? आपल्याला स्नायूंची गरज असते. कशी काय बरं? तर आपल्या शरीराच्या हाडांना सांध्याजवळ शरीरातील हाडं सांध्यावर जुळलेली असतात, पण हे सांधे निसटू नयेत. त्यांना घट्ट धरून ठेवण्यासाठी स्नायू गरज असते. समजा आपण सांध्यामध्ये हाड असं निसटून नेमून आपण दाबून धरलं तर या ठिकाणी ते तसेच राहावेत म्हणून त्या ठिकाणी दाबून धरण्यासाठी स्नायू असतात. आणि त्या ठिकाणी हे जे स्नायू आहे ते स्नायू म्हणजे या स्नायूंच्या हाडांना स्नायूबंधांनी घट्ट जोडलेला असतो. हा जो स्नायू आहे तो स्नायूबंधांनी जोडलेला असतो. आता हे स्नायूबंध कसे असतात बरं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता हे स्नायू दोन सांध्यांच्या मध्ये जोडलेले आहेत. स्नायूंचं आकुंचन झालं की सांध्यामध्ये हालचाल होते आणि हाडे एकमेकांच्या जवळ येतात, किंवा सांध्याचं त्या स्नायूंचं शिथिलीकरण झालं की सांध्यामध्ये हालचाल होते आणि पुन्हा ती हाडं दूर जातात. म्हणजे स्नायूंचं आकुंचन आणि शिथिलीकरण यांच्यामुळे हाडांची हालचाल होते. हाडे जवळ येतात किंवा लांब जातात, म्हणजेच आपल्या शरीराची हालचाल होते. आता ही जी हालचाल आहे ही हालचाल होताना काय होतं बरं? बघा इथं काय तर दाखवलेलं आहे. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने वरती हात केलेला आहे, त्यामुळे त्याच्या दंडामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. काय बदल झाला सांगता येईल? फुगीर झालेला आहे, बरोबर. जेव्हा आपण हात कोपरापासून दुमडून वर घेतो ना तेव्हा दंडाच्या एका बाजूचे स्नायू आहेत बघा ते काय होतात? फुगीर झालेले आहेत, म्हणजे आकुंचन झालं. आणि आकुंचन झालं म्हणून त्या ठिकाणी त्या स्नायूंचं फुगीर झालेला भाग दिसतो. पण त्याच वेळेला दुसरा बाजू आहे त्या बाजूला काय होतं? शिथिलीकरण झालेलं असतं. आता हे स्नायू आहे त्या स्नायूमुळे आपल्याला खूप फायदा होतो. जसं हाडांची हालचाल होते तसं आणखी एक फायदा होतो, तो म्हणजे आपल्या शरीराची ठेवण प्राप्त होते. विशिष्ट प्रकारचे शरीराची ठेवण आकार प्राप्त होतो. समजा या ठिकाणी स्नायू नसतेच, फक्त हाडाचा सापळा असता तर कधी दिसला असतो? खूप सुंदर दिसला असतो आपण? दिसलो असतो का आपण? नाही दिसणार, कारण या हाडांच्यामुळे आपल्या शरीराला विशिष्ट आकार निर्माण होतो, ठेवण प्राप्त होते आणि म्हणून आपण आपला चेहरा आपले शरीर पूर्ण असं वेगळ्या प्रकारचे दिसतं, बरोबर की नाही? आता हे जे स्नायू आहेत या स्नायूमुळं कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे अवयव तयार होतात. फक्त स्नायूपासून तयार झालेले अवयव कोणते बरं आहेत सांगू शकाल का? फक्त स्नायूंमुळे तयार झालेले अवयव कोणते असतात? कोणतं? हाताची बोट. त्यामध्ये हाडच नसतं, हाताच्या बोटामध्ये हाडच नसतं. हे कोणते अवयव आहेत आपल्या शरीरामध्ये? तुम्ही आहे ना जिभेला दाबून बघा, त्यात हाड आहे का बघा. नाही जिभेमध्ये हाड आहे, दाबून कडकपणा जाणवतो? नाही बघा, नाही जाणवत, म्हणजे जिभेमध्ये हाड नाही, ते स्नायूपासून बनलेलं आहे. मग असे आपल्याला न दिसणारे पण काही अवयव आहेत. कोणते कोणते बघा. पहिला आहे हृदयाचे स्नायू. कोणते आहेत? हृदयाचे स्नायू. आपल्या शरीरामध्ये जे हृदयाचं काम चालू असतं, मगाशी आपण पाहिलं ना सुरुवातीला, आकुंचन शिथिलीकरण, आकुंचन शिथिलीकरण ते स्नायूंमुळे होतं आणि त्याच्यामध्ये हाड अजिबात नसतं, नाहीतर आकुंचन शिथिलीकरण झालं नसतं. आणि दुसरं आहे रक्तवाहिन्या. आपल्या शरीराला हृदयापासून सर्व शरीरापर्यंत
रक्त पुरवण्यासाठी ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा शरीराकडून हृदयापर्यंत आणणाऱ्या रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्या या फक्त स्नायूंपासून तयार झालेल्या असतात. आपल्या शरीरात पचन इंद्रियामध्ये जठर जे आहे, हे जठर सुद्धा स्नायूंपासून झालेलं असतं. आपण पुढे नंतर पाहणार आहोत. आणि पचन झालेलं अन्न लहान आतडे आणि मोठे आतडे यांच्यामध्ये शोषण केलं जातं, ते सुद्धा स्नायूंपासून तयार झालेलं आहे. त्या स्नायूंच्या आकुंचन प्रसरणामुळे अन्न पुढे पुढे सरकत जातं. आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय सुद्धा स्नायूंपासून तयार झालेलं असतं. असे आपल्या शरीराच्या आतमध्ये स्नायूंपासून तयार झालेले अवयव आहेत. आपल्याला दिसणारा अवयव फक्त एक जीभच आहे, तो बाहेर आहे, तो आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा हाड दिसत नाही, फक्त स्नायूपासून तयार झालेले आहे. आपण मानवाच्या शरीरामध्ये बघा, हे सगळं स्नायू दिसत आहेत बघा, डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत हे सगळे स्नायू आहेत. असे किती स्नायू आहेत माहितीये तुम्हाला? सांगता येईल? बघा, 600 पेक्षा बरोबर, 600 पेक्षा अधिक स्नायू आपल्या शरीरामध्ये आहेत. विचार, आपण कधी आपल्याला माहिती आहे इतके स्नायू असतील? खूप स्नायू आहेत आपल्या शरीरामध्ये, म्हणून आपल्या शरीराला आकार प्राप्त झालेला आहे, शरीराची हालचाल होते आणि आपल्याला या हालचालीमुळे सर्व कामं, कष्टाची अवघड कामं सुद्धा आपण सहज करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण जर वजन केलं आपल्या शरीराचं, तर त्या आपल्या वजनाच्या 40% वजन फक्त स्नायूंचं वजन आहे. 100 किलो आपलं वजन असतं तर 40 किलो फक्त स्नायूंचं वजन आहे. बाकी मग हाड, इतर अवयव वगैरे सगळे मिळून 60% होतं, 60 किलो होईल. म्हणजे आपल्या प्रौढ म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात 40% वजन या स्नायूंचं असतं. पुन्हा या ठिकाणी मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास, आपण जर पाहिलं चेहरा पाहिला तर जवळपास 30 स्नायू असतात. आणि हे 30 स्नायू आहेत, त्या 30 स्नायू मध्ये गोल 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 असे वर्तुळासारखे असतात. आणि त्यामुळं आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे भाव निर्माण होतात. समजा तुम्हाला आई रागावली तर तुम्हाला काय वाटतं? वाईट वाटतं, बरोबर ना? बाईने तुम्हाला शाबासकी दिली, तुम्हाला आनंद होतो. समोर एकदम वाघ दिसला, एकदम भीती वाटते. आणि कोणी मुलाला, तुमच्या मित्राने मैत्रिणीने तुम्हाला मारलं तर तुम्हाला राग येतो. हे सगळं चेहऱ्यावर आपल्याला दिसतं. बघा किती आनंद झाला या बाईना ना, चेहऱ्यावर आपल्याला लगेच कळतं. सांगावं लागलं का तिला मला आनंद झालाय म्हणून? सांगावं लागलं का? नाही. तर तिच्या चेहऱ्यावर आपल्याला कळलं की या बाईंना खूप आनंद झालेला आहे. का बरं? कारण त्या बाईंच्या जे स्नायू आहेत त्यांच्या हालचालीमुळं चेहरा आनंदी दिसतो. नंतर या मुलाला बघा खूप दुःख झालेलं आहे, रडते मुलगी ही. ती कशावर ओळखलं आपण? तिचा आवाज आपण ऐकतोय का? नाही. हा, तिच्यावर चेहऱ्याचे जे स्नायू आहे त्यांच्या हालचालीमुळे चेहऱ्याचा बघा रडलेला चेहरा दिसतो, म्हणजेच दुःख झालेलं आहे तिला. आणि समोर एखादा वाघ असेल तर मुलगा कसा काय झालेला आहे त्याला बघा, घाबरला. काय झालेलं आहे? घाबरलेलं आहे. बरोबर, म्हणजे चेहऱ्याला कळालं घाबरलेलं आहे. आणि एखाद्या मुलाने मारला असेल तर बघा कसा वागतोय, राग आहे त्याला, खूप राग आलेला आहे, चिडलेला आहे तो. हे सगळे जे भाव आहे चेहऱ्यावर हे कशामुळे दिसतात आपल्याला? स्नायूंच्या हालचालीमुळं, बरोबर की नाही? म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे हे सगळे भाव आपल्या चेहऱ्यावर दिसतात, त्याचं कारण आपल्या चेहऱ्यावरती असलेले स्नायू, त्यांची हालचाल. आणि ही हालचाल जी आहे ती हालचाल होते आणि म्हणून आपल्या चेहऱ्यावरती भाव दिसतात. आता हे सगळं पाहिलं आपण, स्नायू या ठिकाणी काय करतात, कोणत्या प्रकारचं काम करतात, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचा आकार निर्माण होतो, आपल्या चेहऱ्यावरती कशा प्रकारे भाव निर्माण होतात हे आपण पाहिलं. म्हणजे स्नायूंचं काहीतरी काम आहे. हे काम कोणत्या प्रकारचं असतं? तर हे जे काम आहे हे काम करण्याच्या प्रकारानुसार आपण स्नायूंचे 2 प्रकार पाडणार आहोत.
पहिला आहे ऐच्छिक स्नायू, त्याला आपण व्हॉलेंटरी मसल म्हणतो. आणि दुसरा आहे अनैच्छिक स्नायू, त्याला इनव्हॉलेंटरी मसल म्हणायचं. मग ऐच्छिक स्नायू म्हणजे काय बरं? तुम्हाला सांगितलं. चला स्टँड अप. मी सांगतो सर. तुम्ही काय कराल? ऐच्छिक हा, स्नायू म्हणजे मग काय करा आपल्या तुम्ही? इच्छेवर चालणारे स्नायू. अरे वा वा, छान. म्हणजे आपल्या इच्छेनुसार काम करणारे स्नायू. उभे राहा म्हटलं की उभे राहता, हँड्सअप म्हटलं की हात वर करता, लिहा म्हटलं की लगेच आपला हात हालचाल करतो आणि काम करायला सुरुवात करतो, लिहायला सुरुवात करतो. म्हणजे आपल्या इच्छेनुसार ते स्नायू हालचाल करतात, त्यांना म्हणायचं ऐच्छिक स्नायू. उदाहरणार्थ हातातील पायातील जे स्नायू आहेत ते आपल्या इच्छेनुसार काम करतात. स्टँडअप म्हटलं की तिथेच उभा राहतो, 2 पाऊल पुढे जा म्हणजे 2 पाऊल पुढे जातो. म्हणजे आपल्या इच्छेनुसार ते काम करतात. आता दुसरा प्रकार जो आहे तो अनैच्छिक स्नायू. म्हणजे आपल्या इच्छेनुसार ते काम करत नाहीत, आपलं ऐकतच नाही, ते पद्धतीनंच काम करतात. त्यांना नेमून दिलं जे काम आहे ना ते त्यांच्या पद्धतीनंच करतात, आपलं ऐकत नाही. उदाहरणार्थ जठर. पचन इंद्रियामध्ये जठर हा एक इंद्रिय सर, आहे. आवाज नाही आणि आपण हॅलो, जठर काय करतं? आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन जठरामध्ये केलं जातं. मग त्यावेळेला जठराचं आकुंचन आणि शिथिलीकरण सतत चालू असतं. आकुंचन आणि शिथिलीकरण, जसं आपण मगाशी पाहिलं की हृदयाचं आकुंचन शिथिलीकरण, तसं जठराचं सुद्धा आकुंचन शिथिलीकरण होतं. त्यावेळेला ते अन्न घुसळलं जातं आणि त्यावेळेला हे आकुंचन शिथिलीकरण जठराचं होतं, आकुंचन जठर शिथिलीकरण होत असतं. आपण सांगितलं रात्रीच्या सांगायचं जेवलो आता, आवाज येत नाही. ओके, थोडस नेटचा प्रॉब्लेम असेल, लक्ष द्या, येईल तुम्हाला आवाज. मग हे जे जठर जे आहे, जठराचं आकुंचन शिथिलीकरण होतं. आता हे जे आकुंचन शिथिलीकरण होतं त्यावेळेला आपण समजा जठराला एक ऑर्डर दिली, आज्ञा दिली, रात्री जेवण झाले, आता सकाळपर्यंत मला भूक लागेल, काम करायचं बंद कर. तो आपला ऐकेल का बरं? नाही ऐकणार. ऐकेल? ऐकणार नाही नाही तर काय ऐकणार सर. होईल? जठर म्हणलं ठीक आहे, तू पण झोप आणि मी पण आराम करतो. मग काय होईल? जठरामध्ये जे जमा झालेलं अन्न आहे तसंच राहील आणि त्याचं पचन होणारच नाही. त्यानंतर हृदयाला सांगितलं, जन्म झाल्यापासून तू काम करतोय, थकला असशील. इथं थोडी चूक झाली आहे, हृदयचं टाईप करताना ह झालेलं आहे, तो लक्षात ठेवा. हृदयाला इथं र जोडायचं राहिलेलं आहे, ठीक, लक्षात ठेवा तेवढं हृदय. आता हे जे हृदय आहे, या हृदयाचं ज्याला काम आपण सांगितलं की थकलेला आहेस तू आता थांब वेळ आणि तासभर आराम कर, मग परत काम चालू कर, असं आपण जठराला सांगितलं तर चालेल का? नाही. काय होईल माहितीये? करायचं का बंदच केलं काम करायचं तर काय होईल? तो ऐकणार नाही सर आपलं. आपलं ऐकणार नाही. समजा आपलं ऐकलं आणि जठर थांबलं तर काय होईल? सर आपण जिवंतच आपण जिवंत राहू शकणार नाही. बरोबर. हा, म्हणजे आपण जिवंत राहू शकणार नाही. याचा अर्थ या ठिकाणी हृदयाचं काम सतत सतत चालू असतं, जन्म झाल्यापासून कसं चालू असतं. जठर, आतडे, हृदय जे स्नायू आहेत, या स्नायूंचं काम आपल्या इच्छेनुसार चालतच नाही, त्यांना ठरवून दिलं सतत काम करत असतात. आणि अशा प्रकारे जे शरीरामध्ये त्या अवयवामध्ये असलेले स्नायू आहेत त्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणायचं. काय म्हणायचं? अनैच्छिक स्नायू. म्हणजे आपले करत नाहीत. चला आता आपण पाहिलं कामानुसार त्याचं काम कसं आहे, त्या कार्यानुसार त्यांचे प्रकार पाहिले. आता त्यांची रचना जी आहे त्या रचनेनुसार कोणते प्रकार आहेत, स्नायूंचे प्रकार पाहूया. पहिला प्रकार आहे अस्थि स्नायू. दुसरा आहे हृदयाचे स्नायू. हृदय लक्षात ठेवा, इथं ह नाही, हृदय, हृदयाचे स्नायू. आणि तिसरा प्रकार आहे मृदू स्नायू. असे 3 प्रकार पडतात. आता आपण आपल्या शरीरामध्ये हे कोणत्या कोणत्या ठिकाणी स्नायू असतात
त्याचं एक उदाहरण म्हणून आपण पाहूया. आता या ठिकाणी बघा, एक माणूस आहे आणि त्या माणसाचे स्नायू कोणत्या ठिकाणी आहेत पहा. आपण जर पाहिलं तर हे जे खांद्याला सांधे जोडणारा हा जो स्नायू आहे, इथं मोठा करून दाखवलाय बघा वरती. खांद्याचे सांधे जोडणारा हा स्नायू आहे, खांद्याचे हाडं जोडणारा हा स्नायू आहे, याला अस्थि स्नायू असं म्हणतात. काय म्हणतात? अस्थि स्नायू. अस्थिच नंतर नाही. हृदयाचं आकुंचन, हृदयाचं आकुंचन शिथिलीकरण करणारे स्नायू आहेत, त्याला हृदयाचे स्नायू असं म्हणतात. काय म्हणतात? हृदयाच्या लांबलचक आहेत बघा, त्यांचं आकुंचन होतं, शिथिलीकरण होतं. आणि लहान आतडे मोठ्या आतड्यामध्ये जे स्नायू असतात त्या स्नायू यांना म्हणायचं मृदू स्नायू. काय म्हणायचं? मृदू स्नायू. म्हणजे अशा प्रकारे खांद्यामध्ये सांध्यांना जोडणारे, हाडांच्या सांध्यांना जोडणारे स्नायू आहेत त्यांना अस्थि स्नायू. हृदयाचे स्नायू आहेत त्यांना हृदयाचे स्नायू. आणि लहान आतडे मोठ्या आतडे यांच्यामध्ये असलेले स्नायू आहेत त्यांना म्हणायचं मृदू स्नायू. लक्षात आलं? याप्रमाणे या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू आहेत. आता हे जे स्नायू आहेत, या स्नायूचे प्रकारावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचं ठरलेलं काम, हे विशिष्ट काम योग्य त्या वेळेला ते करत असतात. आपण पुढे जाऊया. बघा इथे काय झाले, मगाशी आता पाहिलं तसं मसल या स्नायू झालेला व्यक्तीने आहे. गुमडलेलं आहे. मग इथं काय झाले बघा, याने काय केलं, हात दुमडल्याबरोबर इथं दंडाचे स्नायू काय झाले, फुगीर झालेले आहेत. बरोबर की नाही? असे हे दंडाचे स्नायू फुगीर झालेले आहेत. म्हणजे या स्नायूंचं आकुंचन झालेलं आहे. काय झालेलं आहे? आकुंचन. पण हे जे स्नायू आहेत, हे स्नायू आकुंचन होतात म्हणजे एकच स्नायू काम करतो का? नाही. तर त्या ठिकाणचे आपल्या शरीरातले स्नायू हे नेहमी गटागटाने काम करतात, एकटे कधी काम करत नाहीत. कारण गटागटाने काम करतात म्हणजे वरच्या बाजूला असलेले स्नायू ज्याला आकुंचन होतात त्याला त्याच्याच विरुद्ध वर असलेले स्नायू शिथिलीकरण त्यांचं होतं. म्हणजे एकाला दोन्ही आकुंचन होत नाही. आपण मागची स्लाइड बघितलं तुम्हाला लक्षात येईल बघा. मग या ठिकाणी हे जे आकुंचन शिथिलीकरण जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं. एका वेळेला आकुंचन होतं, दुसऱ्या बाजूला लगेच शिथिलीकरण होतं. त्यानंतर जेव्हा आपण काही स्नायूंचं आकुंचन होतं त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात आणि म्हणून त्या हाडांची हालचाल होते. बघा इथे या ठिकाणी या व्यक्तीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू जे आहेत, या ठिकाणी कोणकोणते स्नायू आहेत ते आपण त्याची माहिती बघूया. छातीजवळ असलेले स्नायू दिसतात बघा इथे, आहेत का इथे? हे बघा इथे दोन्ही दिसतात, स्नायू फुगीर झालेले आहेत. यांना म्हणायचं छातीचे स्नायू. काय म्हणायचं? छातीचे छातीचे स्नायू. स्नायू. त्यानंतर दंडामध्ये स्नायू असतात, त्यांना म्हणायचं द्विशिरस्क स्नायू. आतल्या बाजूला दंडाला जे आपण हात दुमडला की फुगीर होतात ना, त्यांना म्हणायचं द्विशिरस्क स्नायू. त्यानंतर इथे आपल्या कोपराच्या खाली इथं फुगीर स्नायू असतात, त्याला अवकुंचनी स्नायू म्हणतात. काय म्हणतात? अवकुंचनी स्नायू. त्याचबरोबर आपल्या मांडीमध्ये स्नायू असतात, हे मांडीतले स्नायू त्याला चतुशिरस्क स्नायू म्हणतात. काय म्हणतात? चतुशिरस्क स्नायू. नंतर खाली इथे आपल्या गुडघ्याच्या खाली पोटरीमध्ये जे स्नायू आहेत त्या स्नायूंना आपण खांद्याजवळ स्नायू असतात त्यांना त्रिभुजा स्नायू असं म्हणतात. या खांद्याजवळ स्नायू असतात ते इथे असलेल्या सांध्यांना जोडलेले असतात आणि त्यामुळे त्यांची हालचाल होते. पोटाचे जे स्नायू असतात इथे दाखवले बघा, इथून हे पूर्ण पोटाचे स्नायू यांना उदरीय स्नायू म्हणतात. काय म्हणतात? उदरीय स्नायू. आणि पुढचे स्नायू आहेत त्यालाच आपण अवकुंचनी स्नायू म्हणजे गुडघ्याच्या खाली जे स्नायू दिसतात, पोटरी म्हणतो आपण त्याला, या ठिकाणी त्या पोटरीचे स्नायू आहेत. हे पोटरी स्नायू आपल्याला इथे आणि इथे दिसतात बघा, त्याला अवकुंचनी स्नायू असं म्हणतात. बघा स्नायूचे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्या ठिकाणी ते स्नायू आहेत त्या प्रकारे तिथे त्याचं कार्य असतं. छातीजवळ असणारे स्नायू आहेत छातीचे स्नायू म्हणायचं. दंडामध्ये स्नायू आहेत त्याला द्विशिरस्क स्नायू म्हणतात. या कोपराच्या खाली
मनगटापर्यंत स्नायू आहे त्याला अवकुंचनी स्नायू म्हणतात. या ठिकाणी मांडीमधील स्नायू आहेत याला चतुशिरस्क स्नायू म्हणतात. खांद्याच्या वरती सांध्याला जोडणारे स्नायू आहे त्याला त्रिभुजाब स्नायू असं म्हणतात. नंतर पोटाचे हे स्नायू आहेत उदरीय स्नायू. उदर म्हणजे पोट, उदर म्हणजे काय पोट, याचे हे स्नायू आहेत. नंतर गुडघ्याच्या खाली जे स्नायू आहेत पोटरी म्हणतो पहिला मागचे इथे दाखवले बघा हे आणि हे दाखवलेत यांना म्हणायचं अवकुंचनी स्नायू. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू आपल्याला इथे पाहायला मिळतात. चला तर आपल्या पुस्तकामध्ये बघा चित्र दाखवले छातीचे स्नायू, दंडाचे स्नायू, अवकुंचनी स्नायू, हे मांडीचे स्नायू, हे खांद्याजवळ असलेले त्रिभुजाब स्नायू, हे आहेत पोटाचे स्नायू आणि इथे आहेत अवकुंचनी स्नायू. समजलं. आता आपण हे जे स्नायू आहे त्यांची माहिती पाहिल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. स्नायू एवढं काम करतात मग त्यांची वाढ होणं गरजेचं आहे आणि त्यांची झीज भरून काढणं सुद्धा गरजेचं आहे. मग त्या आहारामध्ये पिष्टमन प्रतिनियुक्ताने पिष्टमय पदार्थ असणं आवश्यक आहे. मग आता मला सांगा प्रतिनियुक्त पदार्थ म्हणजे कोणते कोणते बरं येतात? प्रतिनियुक्त पदार्थामध्ये काय काय येतं बरं? तर कडधान्य, डाळी यांच्यापासून जे पदार्थ बनले जातात कारण कडधान्य डाळीमध्ये प्रथिनं खूप असतात त्यांच्यापासून जे पदार्थ बनले जातात त्यांच्यामध्ये प्रथिनं खूप असतात आणि म्हणून अशा या पदार्थाची गरज असते. म्हणून आपल्या शरीरामध्ये हे प्रतिनियुक्त पदार्थ जेवणामध्ये असणे आवश्यक आहे, शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे. आणि दुसरं आहे पिष्टमय पदार्थ. पिष्टमय पदार्थ कोणत्या पदार्थ अन्नामध्ये असतात? गहू, ज्वारी, बाजरी, भात, मका इत्यादी जे पिष्ट पदार्थ असतात त्यांच्यापासून बनवलेल्या पदार्थामध्ये पिष्टमय पदार्थ खूप असतात आणि अशा अन्न आपण खाल्लं तर आपल्या शरीरात ते पिष्टमय पदार्थ मिळतील आणि त्यामुळे आपल्या स्नायूंची वाढ होईल, झीज भरून निघेल. समजलं. मग फक्त अन्नच खाऊन चालेल का? पण भरपूर खाल्लं, भरपूर कडधान्य खाल्लं, भरपूर ज्वारी, बाजरी, बाकीचे पिष्टमय पदार्थ खाल्ले मग तरी चालेल का? चालणार नाही. तर त्यासाठी आपले स्नायू बळकट असणं आणि कार्यक्षम असणं आवश्यक आहे. मग त्यासाठी काय करायला हवं बरं? आपल्याला आपले दररोज व्यायाम स्नायू करायला पाहिजे. नियमित व्यायाम करायला हवा. काय करायला हवा? व्यायाम. नियमित व्यायाम करायला व्यायाम करायला हवा. मग हे जे स्नायू आहेत हे स्नायू बळकट होण्यासाठी बघा कसे व्यायाम करतात पहा. आणि हे जे स्नायू आहे ते स्नायू बळकट होण्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. आपण व्यायामशाळेत गेलो की आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यायाम करायला ते सांगतात. मग चांगला व्यायाम केला की आपले स्नायू बळकट होतात, कार्यक्षम होतात. बघा सगळ्या प्रकारचे व्यायाम केले होतात. जर आपण असे व्यायाम करणं आवश्यक आहे. तसं केला तर तुम्हाला खूप फायदा होतो. समजलं. आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी हे जे स्नायू आहेत हे स्नायू बळकट होण्यासाठी व्यायाम केला त्यामुळे काय स्नायू बळकट झाले, कार्यप्रवण झाले, कोणतंही काम करायला आपण तत्पर असतो, कंटाळा येत नाही, थकत नाही आणि दुसऱ्या स्नायूंची हालचाल जरवते. तुम्ही धावला तरी तुमचं हृदय धडधडतं बघा, त्याची गती वाढते, बरोबर ना. त्यामुळे श्वासोच्छवास पण वाढतो आणि श्वासोच्छवास जलद झाल्यामुळं शरीरात रक्तप्रवाह जोरात चालतो, त्यामुळे पोषक तत्वांचा भरपूर पुरवठा होतो आणि ते मग तुम्हाला त्यामुळे शरीरामध्ये खूप ऑक्सिजन, खूप रक्तामधील पोषक तत्वांचा पुरवठा, त्यामुळे शरीर चांगलं कार्यक्षम राहतं आणि स्नायू सुद्धा बळकट होतात. आता अशा प्रकारे या स्नायूंचा अभ्यास केला जातो आणि जो अभ्यास करतो त्या शास्त्राला काय म्हणतात? मायोलॉजी. आता स्नायूंचा मूलभूत गुणधर्म कोणता आहे? फक्त आकुंचन पावणे. शिथिलीकरण म्हणजे पूर्वी होता तसंच त्या स्थितीत जाणे. फक्त एकच गुणधर्म आहे, आकुंचन पावायचं आणि शिथिल व्हायचं. शिथिल व्हायचं म्हणजे जसा पूर्वी होता तसंच राहायचं. मूलभूत गुणधर्म आहे आकुंचन पावणे
एक मूलभूत गुणधर्म या स्नायूंचा आढळतो. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल बघा, मगाशी पाहिलं होतं, सर्वात मोठा स्नायू कुठे होता? मांडीमध्ये असतो. शरीरामध्ये सर्वात मोठा स्नायू कुठे असतो? मांडीमध्ये. आणि सर्वात लहान स्नायू कानामध्ये स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. कानाच्या आतल्या बाजूला स्टेप्स हा जो भाग आहे त्या हाडांना जोडण्यासाठी या स्नायूंचा उपयोग होतो. या हाडाला जोडण्यासाठी या भागाला उपयोग केला जातो. अशा प्रकारे आपल्याला या स्नायू संबंधी माहिती आपण पाहिलेली आहे. आता सांगा बघू, ते काय तुम्हाला सांगता येतील का? उत्तर बघूया. कोण वाचेल बरं? सर मी वाचू आस्था आस्था वाचू. हा वाच. स्नायू हाडांना डॅश जोडलेले असतात. स्नायू हाडांना स्नायू हाडांना डॅशने जोडलेले असतात. तुमचं उत्तर येईल बरं, पर्याय सांगा. स्नायू स्नायू बंधाने जोडले असतात, तारेने जोडले असतात की दोरीने? सांगा. स्नायू हाडांना स्नायू कशाने हाडांना जोडले असतात? तारे. स्नायू बरोबर. स्नायू बंधाने स्नायू स्नायूबंधांनी जोडलेले असतात. बरोबर, करेक्ट. स्नायू हाडांना स्नायूबंधाने जोडलेले असतात. उत्तम, छान. आता दुसरं सांगा बघू मला. कोण वाचेल? मांड्यांमध्ये डॅश प्रकारचे स्नायू असतात. हा, पापण्यांमध्ये डॅश डॅश प्रकारचे स्नायू असतात. कोणते बरं? दोन्ही ऐच्छिक स्नायू असतात, अनैच्छिक असतात की दोन्ही प्रकारचे असतात? दोन्ही प्रकारचे अनैच्छिक स्नायू असतात. बरोबर. मग स्नायू अनैच्छिक. हा, कोण वाचेल उत्तर? पापण्यांमध्ये सर मी प्रणाली वाचू. अनैच्छिक प्रकारचे स्नायू हा असतात. वाच वाच. बरोबर. आता पुढचं एक मला सांगा, कोण वाचेल? सर मी वाचू. स्नायू बळकट व हा वाच. स्नायू बळकट व कार्यप्रवण असण्यासाठी डॅश करणे आवश्यक डॅश आहे. असण्यासाठी आहे ते तिथं डॅश नाही. चुकून झालाय तो. हा, स्नायू बळकट करण्यासाठी व कार्यप्रवण करण्यासाठी व्यायाम, आंघोळ, उपवास करणे आवश्यक आहे. सर मी सांगू आस्था. बरोबर. सर आस्था सांगू. सांग व्यायाम सांग सांग. व्यायाम व्यायाम म्हणजे पूर्ण वाक्य कसं येणार? स्नायू बळकट व पूर्ण वाक्य कसं येणार? कार्यप्रवण असण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. बरोबर. आणि आता शेवटचं सांगा बघू. ऐच्छिक किती स्नायू डॅश मध्ये असतात. ऐच्छिक स्नायू डॅश मध्ये असतात. कोणता येईल प्रयत्न? फुफ्फुसे हातामध्ये फुफ्फुसे. हा, बरोबर. ऐच्छिक स्नायू कुठे असतात? ऐच्छिक स्नायू हातामध्ये असतात. बरोबर की नाही? आता तुम्ही पाहिलं आपले स्नायू बळकट असणे आवश्यक आहे. बघा, या लोकांनी खूप छान असा स्नायू बळकट करण्यासाठी उपयोग केलेला आहे. आणि आपले जे शरीर आहे ते केलेलं आहे, स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम केलेला आहे. लक्षात आलं? कसा केलेला आहे? थोडस बघा, त्यांनी दाखवलेलं आहे बघा. बघा, स्नायूचे सगळे स्नायू दिसतात. पोटरीचे स्नायू दिसतात आहे, पोटाचे स्नायू, उदर स्नायू आहे, इथे हाताचे स्नायू आहेत, इथं मांडीचे स्नायू आहेत, इकडे खाली अवकुंचनी स्नायू आहेत. सगळ्या प्रकारे स्नायू दिसतात बघा. हे बघा, छातीचे स्नायू दिसतात बघा. दिसतात का छातीचे स्नायू किती बळकट केले बघा. आणि आपले पण असे बळकट कार्यप्रवण स्नायू होण्यासाठी आपण काय करायला हवं? आता काय करायला हवं? व्यायाम करायला हवा. बरोबर. बघा, असे व्यायाम केले तर आपलं शरीर असं
खूप चांगली तिची ठेवण दिसेल, आपले स्नायू बळकट दिसतील आणि कोणतंही काम करायला आपल्याला कंटाळा येणार नाही. म्हणजेच असे स्नायू असणं आपले आवश्यक आहे. इतकं नाही तरी थोडं तरी आपले स्नायू बळकट असणं आवश्यक आहे. सगळ्यांना कळालं का? सगळ्यांना कळालं? बघा हो. आता या झालेला आहे तो तुम्ही एकदा घरी गेल्यानंतर वाचा आणि तुम्ही पुन्हा एकदा समजावून घ्या. खूप छान आहे. सगळ्यांनी तुमच्या पुस्तकामध्ये असलेलं एक विविध प्रकारच्या ठिकाणची स्नायूची जी आकृती आहे तुम्ही सगळ्यांनी काढायची. लक्षात आलं?